विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी विषप्राशुनी जगतासया कालो का काल महान काल आपल्या जवळच आहेत ना. तुम्ही सगळे भाग्यवान आहात, त्याच्या जवळपास सान्निध्यामध्ये राहता. अशा या उज्जैनी नगरीमध्ये त्या भगवान महाकालाच्या दर्शनाला अनेक लोक येतात. कोणी व्रतस्थ आहे, कोणी सहज आलं म्हणून जाणारे आहेत, कोणाचं काही. पण दर्शनाला योगी, तपी, मुनी, व्रती, संसारी, भक्त, अघोरी सगळे त्याच्याकडे दर्शनाला जातात. या सगळ्यांच्या दर्शनाला जात असताना तिथे अनेक साधू संत यायचे. झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो राम भद्र वीरमणी. आ आ झालावंती माझी, नामे जो राम भद्र वीरमणी. गुणवती भार्या ज्येष्ठा, गुणवती भार्या ज्येष्ठा, अप्रिय प्रिय रूपमती नवीरमणी. राम राम सीतापते रामा, राम 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 सीतापते रामा, राम 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 रघुत्तम रामा, राम 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 सीतापते रामा, राम राम सीतापते रामा. झालावंती माझी, नामे जो राम भद्र वीरमणी. या उज्जैनीला पहिली अवंती नगरी नाव होतं आणि तेव्हाच्या काळामध्ये तिथे
एक रामभद्र वीरमणी नावाचा राजा झाला. संसारामध्ये होता, राजा होता आणि आनंदाने राज्य चालू आहे. आता राजा म्हटल्यानंतर त्याला भार्या 2 कमीत कमी, नंतरचं मी काही बोलत नाही. लोक काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. आता मी जवळपास 60च्या घरात पोहोचून राहिलो, कीर्तनही 15-20 वर्षापासून करतो. कोण कुठे काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. श्रोते फार तयार राहतात. इथे तसे नाही, याचाही मला आनंद आहे. पंढरीनाथ महाराज की जय. एकाला असंच बुक्का लावण्याचा कार्यक्रम होता कीर्तनामध्ये. आता मी बुक्का लावला, कीर्तन झाल्यावर तो मला म्हणाला बुवा, दुसऱ्यांना जर बुक्का किंवा चंदन लावायचं असेल तर कुठल्या बोटाने लावता? मी म्हटलं दुसऱ्याला चंदन लावायचं असेल त्याला बोटाची आवश्यकता नाही, पूर्ण हातच चालते म्हटलं. ते म्हणाले तुम्ही असा गैरअर्थ घेऊ नका, मी तुम्हाला खरोखर विचारतो कुठल्या बोटाने लावतो. म्हटलं ठीक आहे, याचा सात्विक भाव आहे. पण त्याच्या कपाळाकडे पाहिलं तर काहीच गंध नव्हतं. मी त्याला म्हटलं तू कधी लावतच नाही. म्हणाले आता लावायचं आहे म्हणून विचारतो. माझ्यापेक्षा समोर एक पायरी त्याची. मी म्हटलं गोष्ट अशी आहे की देवासाठी ही अनामिका सांगितली माझ्या गुरूंनी मला, पितरांसाठी तर्जनी सांगितली, म्हणालं स्वतःसाठी मधलं बोट सांगितलेलं आहे. आता दुसऱ्याला लावायचं तर अंगठ्याने लावायचं किंवा करंगळीने लावायचं, पण करंगळी कमजोर आहे, पण त्याच्यामुळे अंगठा ठीक आहे. तो म्हणाला हे तुमचं जरी बरोबर असलं तरी मला पटत नाही. म्हटलं जिकडे पटते तिकडे जा. पंढरीनाथ महाराज की जय. एकाने मला असाच प्रश्न विचारला. म्हणाले तुम्ही नेहमी एक राजा आणि त्याला 2 बायका 2 राण्या असं चरित्र सांगता, पण म्हणाले कधी 2 राण्या आणि 2 राजे आणि 1 राणी असं काही चरित्र नाही का? आलं ना. तेव्हा अगदी माझ्या सुरुवातीचा काळ होता. गुरुजीला विचारलं, म्हटलं असा एक श्रोता मिळाला उद्या प्रश्न विचारायला येणार आहे. तो म्हणाले उद्या त्याला आपल्याजवळ सगळं भांडार आहे म्हणाले, कोणाला आपण घाबरायचं नाही. म्हटलं नाही घाबरत, पण त्याला उत्तर का देऊ? तू त्याला उद्या विचार म्हणाल. म्हटले की मी तुम्हाला 2 राण्या 1 राजा काय किंवा 2 राजे 1 राण्या काय, मी तुम्हाला 5 राजे आणि 1 राणीचं चरित्र सांगतो. पंढरीनाथ महाराज की जय. आहे ना आपल्याजवळ द्रौपदी स्वयंवर आहे, आपण सांगू शकतो. त्याला विचार म्हणले, सांगू का? कोण काय प्रश्न विचारेल माहिती नाही. पण याला भार्या 2, एक गुणवती दुसरी रूपमती. गुणवती गुणांनी भरलेली, रूपमती रूपानी भरलेली. आता माणसांना विषय आवडतो, त्यामुळे रूप साहजिकच आवडणार आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा राजा त्या रूपमती राणीकडे आकृष्ट झाला. तिला जवळ आणि गुणाला नदीच्या पलीकडे एक महाल बांधून देऊन तिथे ठेवलेलं होतं. असं याचं राज्य उत्तम होतं. मुमुक्षु अवस्थेमध्ये असलेला हा राजा ह्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती व्हावी हा विचार त्याच्या मनामध्ये होता. संसारात होता. संसारामध्ये राहताना वर्णन कसं आमच्या गुरुजींनी फार सुंदर सांगितलं. म्हणाले भक्तांनी संसारात राहावं, पण कसं राहावं? म्हणाले तुम्ही सगळी मंडळी ते चिकू खाता, चिकू नावाचं फळ म्हणजे बरोबर ना, त्याला असं फोडलं की त्यातनं ती बी बाहेर पडते. किती बरबटलेली राहते मला सांगा तुम्ही. आता त्याच्यातला काही अंश राहतो का त्या बीवर? काहीच राहत नाही. म्हणाले भक्तांनी संसारात असं राहावं. मी म्हटलं मग भक्तांनी संसारात राहू नये कसं ते सांगा. त्यांनी सांगितलं आत्ताच उन्हाळ्याचा सीझन गेला, तिच्यामध्ये म्हणाले उन्हाळ्याचं जे फळ जे होतं त्याला आंबा असं म्हणतात, त्या आंब्यातली बी किती बरबटलेली राहते. तसे म्हणाले आपण पंढरीनाथ महाराज की जय. हे संसारातलं आपलं वागणं आहे. म्हणजे आपली प्रगती कशी असावी हे तुम्हाला सांगतो. मोक्ष अवस्थेमध्ये असलेला हा राजा, याच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्ती व्हावी इच्छा आहे, पण पूर्ण नाही. मनामध्ये शंका आहे. त्यांनी आपल्या सेवकांना सांगून ठेवलं, म्हणाले या महाकालाच्या दर्शनाला जे अनेक थोर तपस्वी येतात त्याच्यातला जर एखादा चांगला असा पॉवरफुल ऋषी मुनी तुला दिसला तर मला येऊन सांग, मी त्याला शरण जातो आणि त्यापासून काहीतरी विद्या प्राप्त करतो, माझ्या जीवनाचा मार्ग सुकर करतो.
म्हणून यांनी तिथे माणसं ठेवलेले होते आणि लाखो लोक येतात आहे, दर्शनाला जातात आहे. आजकाल तर जास्तीच जायला लागले. मी एक 10 वर्षापूर्वी उज्जैनला आलो होतो कीर्तनला, तेव्हा मला अगदी 10 मिनिटात दर्शन झालं. पण आजकाल काळ बदलला, काय म्हणतात त्याला, हे मीडियाचं राज्य झालं. त्याच्यामुळे आजकाल ते एक स्लोगन झालं. काय स्लोगन आहे? एक लोटा जल सब समस्या हल, पंढरीनाथ महाराज की जय. ओ, ज्या मंदिरात कुत्रा जात नव्हता तिथे आता दर्शनासाठी भांडणं होतात. आनंदाची गोष्ट आहे. मला मंदिरात गर्दी वाढली याचा फार आनंद आहे. पण ही गर्दी बाजूचा चालला त्याच्यामुळे मी चाललो ही भावना असता कामा नये. म्हणाले तो एवढ्या लोट्यात पाणी नेतो का, मी एवढी घागर नेतो. पंढरीनाथ महाराज. कॉम्पिटिशन नसावी, स्पर्धा नसावी, हाच एक उद्देश आहे. आनंदाचे दिवस आहेत खरं म्हणजे. आणि असे अनेक लोक येत होते. त्या येत असलेल्या लोकांमध्ये एक गुरु शिष्याची जोडी आली. जटासी सपर विभूतल गाई, जटासी सपर विभूतल गाई, मुनि मच्छिंदर आए. जटासी सपर विभूतल गाई, मुनि मच्छिंदर आए. शिष्य संग साथ लेके, शिष्य संग साथ लेके, हर हर मुख से गाए. हो रामा साधु जी, राजा राम कहो जी. एक गुरु शिष्यांची जोडी आली. कोण होते गुरु? मच्छिंद्रनाथ आणि त्यांचा शिष्य गोरक्षनाथ. त्या भागातनं जात असताना त्यांना वाटलं महांकालाचं दर्शन घ्यावं. क्षिप्रा नदीवरती स्नान केलं आणि महांकालाचं दर्शन घेतलं. काय त्यांचं आत्मतत्व एक झालेलं होतं. पण तरी कुठेतरी तू भगवंत आणि मी भक्त ही जी भावना पाहिजे. आईचं आणि लेकराचं नातं कसं असतं? आई सुद्धा लेकरासाठी तळमळत असते आणि लेकरू आईसाठी तळमळतं. तसे एकतत्व असलेले हे सद्गुरू मच्छिंद्रनाथ. परंतु त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की भगवंताचं दर्शन आपण वारंवार घ्यावं. ही इच्छा मनात झाली. त्यांनी गोरक्षाला सांगितलं. म्हणाले, गोरख, हमें यहाँ पे कुछ दिन मुक्काम करना है, हम यहाँ पे रहेंगे. बोले, जरा अच्छी जगह देखो, हम वहां पे हमारा आसन लगाएंगे और वहीं पे धुनी लगा के मस्त आराम से रहेंगे. गोरखनाथ गेले. एक बाजूला पहाड होता, त्या पहाडामध्ये कपार होती. तिथली जागा स्वच्छ केली, धुनी लावली, सद्गुरुनाथांना बोलावलं, त्यांचं आसन ठेवलं. म्हणाले, गुरुजी आप यहाँ पे विरायजिये. आणि तिथे मच्छिंद्रनाथांना आसन करून दिलं. मच्छिंद्रनाथ आपल्या भक्तीमध्ये लीन होते. आणि ह्या गुरु शिष्यांची ही जोडी, अरे सामान्य माणसाचं रूप जरी चांगलं असलं, आम्ही गळ्यामध्ये माळ घातली आणि कपाळाला मोठा टिळा जरी लावला तरी लोक आम्हाला नमस्कार करतात. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये ती भावना होती त्यांना दुरून जरी ते गेलेत तरी पण सहज हात जोडतात. या गुरु शिष्याच्या जोडीला एका राजाच्या सेवकाने पाहिलं, ओळखलं. म्हणाले, अधिकारी व्यक्तिमत्व आहे. राजाला लगेच वार्ता जाऊन सांगितली. धावत आला, राजाकडे गेला. म्हणाले, राजन, तुम्हाला परमार्थाचा मार्ग शोधून देणारा, सांगणारा कोणीतरी हवा आहे ना, अधिकारी. म्हणाले, अशी एक श्रेष्ठ व्यक्ती, गुरु शिष्याची जोडी आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, महांकालाच्या परिसरामध्ये आलेली आहे. म्हणाले, असं खरंच? म्हणाले, अगदी 100% सत्य मी तुम्हाला सांगतो. आणि राजाला वाटलं आपण जावं. आता तो राजाच. मला सांगा, 2024च्या काळामध्ये साधा मंत्री जरी राहिला तरी त्याला Z+ सुरक्षा राहते. तेव्हाच्या काळातले ते राजे होते हो. तो काही असा पायी चालणारा येणारा नव्हता. त्यांनी त्या लवाजमा तयार केला, रथामध्ये बसला आणि अध्यात्माची दीक्षा घेण्यासाठी तो त्या महांकालाच्या दर्शनाला आणि त्या साधूच्या दर्शनाला यायला निघाला. अवनीपतीस न्यून काय या जगी असे, दागिना 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 दा. अवनीपती
सन्यून काय या जगी असे, अवनीपती सन्यून काय या जगी असे. दुर्मिळ अशी वस्तू मला, दुर्मिळ अशी वस्तू मला कोणती नसे, दुर्मिळ अशी वस्तू मला कोणती नसे, अवनीपती जणून काय या जगी, अवनीपती जणून काय या जगी, या जगी, या जगी असे. काय त्याला कमी होतं, तो असा रथामध्ये तिथे आला आणि दूर असा रथ थांबवला. रथातनं पाय उतार झाला आणि विचारलं कुठे आहेत सद्गुरू. त्यांनी त्या पहाडाच्या मध्ये असलेल्या कपारीकडे बोट दाखवलं. म्हणाले महाराज ते बसलेले आहेत बघा दोन्हीच्या मागे. त्यांनी दुरून दर्शन घेतलं. म्हणाले योग्य व्यक्ती आहे, माझ्या जीवनाचं सार्थक करू देऊ शकणारा असा हा व्यक्ती मला दिसतो, मला त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून तिथनं झपझप पावलं टाकत गेला आणि मच्छिंद्रनाथांच्या समोर साष्टांग लोटांगण घातलं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आवाज कमी झाला. सद्गुरुनाथ महाराज की. मोठे सद्गुरू हो, त्यांच्यासाठी गजर मोठा पाहिजे. आणि असा गजर झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी त्या राजाकडे बघितलं आणि विचारलं आप कोण. त्यांनी सांगितलं मी या नगरीचा राजा आहे. म्हणाले असं. मग म्हणाला राजा आहे तर माझ्याकडे कशाला आला, दुसऱ्या एखाद्या राजाकडे जा, माझ्याशी तुझं काय काम निघणार. ते म्हणाले नाही महाराज माझं काम तुमच्याकडे आहे. म्हणाले कुठलं काम आहे. आणि राजाने सांगितलं माझ्या मनामध्ये भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झालेली आहे की भगवंत काय असतो, भगवंत आपल्याला काय प्राप्त करून देतो, आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उत्पन्न होतात. त्या प्रश्नांचं निराकरण आपण करावं याच्यासाठी मी तुम्हाला शरण आलेलो आहे. राजाच्या मनातले भाव मच्छिंद्रनाथांनी ओळखले. पण तरीही अजून हा पक्का झालेला नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये आली. म्हणाले ऐसे आपको परमार्थ का ज्ञान चाहिए. हा म्हणाले महाराज मला परमार्थाचं ज्ञान पाहिजे. तो बोले हम आपको ज्ञान जरूर देंगे लेकिन आप हमें क्या दोगे. बरोबर आहे ना. इथे व्यवहार जेव्हा असतो तेव्हा लेन देन हा शब्द आहे. पहिले लेव आणि नंतर देव. मराठीमध्ये देवघेव म्हणतात, म्हणजे पहिले देव आणि नंतर घेव. परमार्थ इतका सोपा नाही, सांगायला सोपा आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. दिसायला सुलभ आहे पण तुम्ही देणार का. देणार म्हणजे या द्रव्यामध्ये देणार हे महत्वाचं नाही आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. हे सांगितलंय, हे द्यायचं आहे. तुझी देण्याची काय तयारी आहे. त्याला वाटलं कच्चा होता हो. तो म्हणाला मी तुम्हाला काय देऊ शकत नाही. अरे मी या नगरीचा राजा आहे, तुम्ही मला सांगा. म्हणाले तुम्ही पायपीट करत फिरत राहता, इथे कपारीमध्ये थांबलेला आहात, तुम्हाला अगदी यच्च यावत सुविधांनी युक्त सा महाल बांधून देऊ. माझ्या महालापेक्षा चांगला महाल, दास दासी नोकर चाकर पंचपक्वान्न रोज खायला मिळेल, हे सगळं काही मी करू. राजाने असं म्हटल्यानंतर मत्स्येंद्रनाथ मनामध्ये हसले. राजन तुम हमें क्या समझे हो, तुम्हारे पास जो है उस चीज का तुम्हें गर्व है. अरे बोले हमारे लिए ये सब चीजें बस ऐसी है, हम ऐसी फुंकर भी मार दो तो भी बोले सब उड़ के चली जाएंगी, हमारे पास क्या नहीं है. राजा भरमला नरमला. बोले फिर आपको क्या चाहिए आप बताइए. तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला म्हणतात
दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना। दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना, हमसे लेना। नहीं चाहे घोड़ा गाड़ी, नहीं चाहे घोड़ा गाड़ी, नहीं चाहे सोना मोती, नहीं चाहे सोना मोती, पग में गहना, परमार्थ हमसे लेना। दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना। म्हणाले राजन, हमें चालू द्या, हमें कुछ नहीं चाहिए। बोले हम यहाँ आए हैं भगवान का दर्शन करने। बोले यहाँ पे जब हम आएंगे हमें बहुत आनंद होता है, लेकिन हम भी आखिर हमें भूख लगती है, और उस चीज के लिए हमें सिर्फ थोड़ा खाना होना, तुम्हारा पकवान नहीं होना। क्या होना? दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना, हमसे लेना। चेला भिक्षा मागन आवे, चेला भिक्षा मागन आवे, तेरे द्वार पे अलख जगावे। दूध भात ताजा देवे, देवे। दूध भात ताजा देवे, नहीं छिप सोना, परमार्थ हमसे देना, परमार्थ हमसे लेना। दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना, हमसे लेना। हे राजन, मला काही नको, परंतु आम्ही या भगवंताच्या दर्शनाला असताना आमची केव्हा समाधी लागेल हे सांगता यायचं नाही, परंतु जेव्हा आमची समाधी उतरेल, आम्ही देहबुद्धीवरती येऊ, त्यावेळेला या देहाच्या पोषणासाठी काहीतरी अन्न लागतं. तेवढं गरजेपुरतं अन्न मला पाहिजे, आणि ते अन्न म्हणजे मला दूध भात पाहिजे. मला दुसरं काही नको. भिक्षा पाहिजे हा शब्द आहे. मला दूध भाताची भिक्षा पाहिजे, तेवढी तू दे, बाकी सगळं आमच्यासाठी तुच्छ आहे. हा म्हणाला ठीक आहे, मी तुम्हाला ते देईल, पण म्हणाले मला परमार्थाची प्राप्ती म्हणाले झाली म्हणून समज, परंतु पहिल्यांदा दूध भात. यांनी विचार केला, मागून मागून महाराजांनी काय मागितलं? म्हणाले मागून मागून बस दूध भात मागितला. अरे मी काय देऊ शकत नव्हतो, अहंकार मनामध्ये होता थोडा बहुत. म्हणाले आपल्याकडे इतके नोकर चाकर आहे, कोविडच्या काळापासून नुसते खाऊन खाऊन लठ्ठ झाले. म्हणाले पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यांना कामाला लावतो. हा विचार मनामध्ये आला, आणि ह्याच्या मनातले विचार त्यांनी ओळखले. म्हणाले राजा, तू परमार्थ दुसऱ्याच्या भरोश्यावर करायचा विचार करतोयस का? नोकर चाकर गडी सेवक, आपल्या मनातलं ओळखलं, हे जाणलं, आणि साष्टांग दंडवत घेतला. म्हणाले महाराज चुकलं माझं, आपण अधिकारी व्यक्तिमत्व आहात. हा म्हणाले तुझ्या मनामध्ये आलं ना की आपल्याला दूध भाताची भिक्षा द्यायची आहे, पण तुला जर कुणाची मदत लागत असेल तर तुझ्या अर्धांगिनीची मदत तू घेऊ शकतो, कारण की प्रत्येक धर्माच्या कामामध्ये ती तेवढीच अधिकारी आहे, तिची मदत चालेल. याला वाटलं जरा बरं आहे, काही हरकत नाही. म्हणाले महाराज माझ्या इथे राजवाडा आहे, त्या राजवाड्यात
केव्हाही या गोरक्षनाथांना पाठवा, दूध भात तयार असेल. आणि त्याप्रमाणे हे आपल्या महालात गेले. ते आपल्या धुनीजवळ मस्त राहिले, आनंदात होते. आणि घरी आल्या आल्या रूपमतीला बोलावलं, अगं इकडे ये. तिला वाटलं स्वारी जरा खुशीमध्ये दिसते, कारण की खुशी झाली होती, सद्गुरू सापडले होते. आणि म्हणाले, का हो, काय कसा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती. तेव्हा ते म्हणाले, अगं तुला काय सांगू, आजपर्यंत जी माझ्या भावना मनामध्ये भावना होती की कोणीतरी श्रेष्ठ अधिकारी मला सद्गुरू म्हणून प्राप्त व्हावा, तो आता प्राप्त झालाय. आणि तो सद्गुरू मला परमार्थाचा मार्ग दाखवणार आहे. सद्गुरूचं नाव काढलं आणि हिचा चेहरा पडला. आता ऐकून न ऐकल्यासारखं केलं, लक्ष नव्हतं. म्हणाले, आपल्याला काही करायचं नाही, त्यांना फक्त त्यांचा शिष्य येईल तेव्हा दूध भाताची भिक्षा द्यायची आहे. ठीक आहे म्हणाले, देऊन देऊ. ते म्हणाले, सेवकांच्या भरोशावर नाही, एक तर मी देणार, नाही तर तुला जबाबदारी घ्यायची आहे. ती म्हणाली, काय हरकत नाही, पहिले तुम्ही मार्गामध्ये राहा आणि तुम्ही थकलात तर मी त्याच्यासाठी राहील, तयार आहे मी. पण हिना आपला नवरा परमार्थाच्या मार्गात जावा अशी मनातून इच्छा नव्हती. आणि कोणत्याही भगिनीला आपला नवरा कीर्तनात जावा असं वाटत नाही, म्हणून कीर्तनात पुरुषांची उपस्थिती कमी असते. पंढरीनाथ महाराज की जय. स्वतः जातात, आनंद आहे, त्याच्यामुळे काहीतरी कीर्तनात गर्दी तरी आहे, नाही तर कुठं राहिली असते. हिला मनाला रुचत नव्हतं, आता काय करावं. पण म्हणाले, आली या भोगासी असावे सादर. दूध भात तयारी ठेवला. आता कायदा नवीन तेव्हा त्याची अंमलबजावणी अशी कडक. त्यांनी दूध भात तयारी ठेवला, समोर ठेवला. तो थंड झाला की पुन्हा तयार. टाईम मॅनेजमेंट केलं. आणि पहिला दिवस झाला, 24 तास झाले. दुसरा दिवस झाला, अर्धा दिवस संपला, संध्याकाळचे 6 झाले, तरी वाट पाहून राहिले, आले नाही. त्याच्यानंतर रात्र झाली, तोही दिवस गेला. तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली, नवे नवे संध्याकाळ झाली. आणि आता राजाचे डोळे बंद व्हायला लागले. त्यांनी राजाने सांगितलं, म्हणाले, अगं मी थकलो, मी आता इथे झोपतो. आता राजा जागा म्हटल्यानंतर राणी जागी, राणी जागी म्हटल्यानंतर दास दासी नोकर चाकर सगळे जागे. हो, केव्हा भिक्षेकरी येणार, त्याला दूध भाताची भिक्षा देणार, हाच मनामध्ये विचार. राजा म्हणाला, मी जरा लोटतो. ही म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही लोटा, तुम्ही झोपलेलेच राहा. पंढरीनाथ महाराज की. आणि राजा लोटला. तो लोटल्या लोटल्या दुसऱ्या क्षणाला घोरायला लागला. राणीने पक्क केलं, निश्चित केलं की हा याची समाधी लागलेली दिसते, म्हणून ती पण बाजूला जाऊन तिकडे ती पण निद्रिस्त झाली. आता राजा झोपला, राणी झोपली, दास दासी नोकर चाकर जे झोपत गेले. कुठपर्यंत लोण पसरलं, दरवाजाच्या चौकीदारापर्यंत, द्वारपालापर्यंत. त्यांनी आतमध्ये पाहिलं, सगळे झोपलेले आहे. तो उभ्या उभ्यात झोपला, जागते राव म्हणणारा. आणि त्यावेळेला आवाज आला, अलख निरंजन. पहिला आवाज आला. कोण आले होते? आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई, आधी रात जब बीत गई. क्या बात है. जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई, जब बीत गई, भिक्षा मांगन आया, भिक्षा मांगन आया.
अलख जगा के राज मंदिर के द्वार पर है कर उसने अलख जगा। जब बीत गई तो आधी रात जब बीत जब बीत जब बीत आधी रात जब बीत गई तब भिक्षा मांगना आया। राज मंदिर के द्वार पर रहकर उसने अलख जगाया। अलख निरंजन पहिला आवाज झाला, दुसरा आवाज झाला अलख निरंजन, आणि तिसरा आवाज देऊन सरळ गोरक्षनाथ निघायला लागले. 3 दिवसाचं जागरण. राजा गाढ निद्रेत होता. दुसरा आवाज झाला तेव्हा थोडासा आवाज झाला, पण शेवटी शरीर आहे. तिसराही आवाज झाला, सचेतन झाला परंतु गुंगी होती. आणि नंतर खाडकन उठला. काहीतरी गडबड झाली ही भावना मनामध्ये आली. उठून बसला, पाहतो सगळीकडे निजानीत झालेली आहे. धावत धावत दरवाजापर्यंत आला. द्वारपालाला हलवलं. काय रे म्हणलं, इथं कोणीतरी आलं होतं का? तो म्हणला महाराज कोणतरी आलं होतं असं मला पुसटचं दिसतं. पुसटचं दिसतंय म्हणजे? नाही म्हणे, मला माफ करत झोप लागली होती. म्हणाले तू तो उभा होता ना? हो म्हणाले, उभ्या उभ्यात झोपलो. जातीवंत होता. म्हणाले काय बोलला तो? एक कानफाट्या साधू अलख निरंजन काहीतरी बोलला. अरे 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 म्हणाले, आपला घात झाला, घात झाला. ही भावना झाली दृढ आणि तसाच तिथनं निघाला. सरळ त्या पर्वताच्या कपारी जवळ गेला आणि मच्छिंद्रनाथ तिथे बसलेले होते. मच्छिंद्रनाथांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले महाराज क्षमा करा, मला क्षमा करा. महाराज म्हणाले काही काही गोष्टी क्षमेसाठी चालत नाही. एक डायलॉग आहे आजकालचा, चुकीला माफी नाही, है ना? चुकीला माफी नसते. म्हणाले परमार्थात तर नसतेच नसते. परंतु राजान गयावया करायला लागला. राजा म्हणतो महाराज अहो आमचे अपराध तुमच्यासारख्या संतांनी जर पोटात घालायचे नाही तर कोणी घालायचंय? आमच्यासाठी जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आहात ना. एक चूक झाली, एका चुकीला माफी द्या, मी तुम्हाला विनवणी करतो. त्यांना इतका राग आला. चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, तू है मोहग्रस्त, तू है मोहग्रस्त बेशिस्त राजा, चल जा चल जा चल जा. त्याचा धिक्कार केला पण हा जायला तयार नव्हता. गुणो रूपो से बेभान, गुणों से नहीं मान, कैसे आत्मज्ञान तुझको मिलेगा, चल जा निकल मस्त, चल जा. चला निघ 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 म्हणून त्याला सांगितलं. पण महाराजांनी म्हणत असताना रूपो से बेभान गुणों का नहीं मान हे शब्द ऐकले. म्हणाले महाराज आता फक्त एक संधी द्या. काय अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली की मी रूपमती राणीच्या सान्निध्यामध्ये राहतो. त्या रूपाने, तिच्या रूपाने मी बेभान झालेलो आहे. पण मला गुणाची किंमत कळली नाही. कारण की गुणवती नावाची भार्या नदीच्या पलीकडे त्या राजप्रसादात राहत होती. महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणाले एक संधी द्या, याच्यानंतर मी तुम्हाला मागणार नाही. अंतःकरणातली कळवळ झाली. म्हणाले ठीक आहे, एक संधी देतो. म्हणाले महाराज आनंद झाला, परंतु एक सूचना आहे. मच्छिंद्रनाथ म्हणाले आता काय राहिलं? म्हणाले आतापर्यंत तुम्ही ज्या पत्त्यावरती गोरक्षनाथाला पाठवलं, आता माझा पत्ता जरा बदललेला आहे, त्याची नोंद करून घ्या. म्हणाले कुठला? नदीच्या पलीकडे एक महाल आहे, तिथे माझी ज्येष्ठ भार्या गुणवती राहते. म्हणाले ती माझ्या परमार्थाला सोबत करणारी आहे, तुम्ही आता तिच्याकडे पाठवा, कारण की मी सुद्धा आता तिथेच जाणार आहे. आणि हा राजा त्या गुणवतीच्या महालामध्ये गेला. तिने गुणवान असल्यामुळे त्या राजाचं स्वागत केलं. तिला परमानंद झाला. राजाने मनातली सगळी भावना आणि विचार तिला सांगितले. ती म्हणाली तुम्ही काही चिंता करायची नाही, ते जे कोणी येणार आहे त्या प्रत्येक
त्यांच्या वेळेनुसार मी गरम भात दूध भाताची भिक्षा तयार करून ठेवते. प्रत्येक घटकेला ताजा दूध भात मिळेल असं तिने वेळेनुसार नियोजन करून ठेवलं. तो दिवस गेला, रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला. इथे 5 दिवस वाट पाहिली. दोघेही जण वाट पाहतात आहे. नव्हे तीच जास्ती वाट पाहते आहे. आणि एक दिवस माध्यान्ह स्नानाच्या वेळेला, तिची माध्यान्ह स्नानाची वेळा झाली आणि राणी माध्यान्ह स्नानाला गेली. तिने आपल्या पतीला म्हणजे त्या राजाला सांगितलं, म्हणाले राजन, मी माध्यान्ह स्नानाला चालली, हा दूध भात तयार आहे, तुम्ही या हातामध्ये घ्या. कोणत्याही क्षणाला जरी ते गोरक्षनाथ आलेत तरी त्यांना ती दूध भाताची भिक्षा द्या. मी 10 मिनिटामध्ये आली, तोपर्यंत तुम्ही एवढी काळजी घ्यावी. आता तो शेवटी राजाच हो, सगळ्या सुखामध्ये लोळणारा तो राजा ही आतमध्ये स्नान कक्षामध्ये गेल्यानंतर याच्या हातामध्ये ते दूध भाताची भांडी ठेवलेली. एक काय 2 मिनिटं झाले, माणसाच्या मनामध्ये संकल्पापेक्षा विकल्प जास्ती येतात. संकल्प होता भिक्षेकरी आला की त्याला दूध भाताची भिक्षा द्यायची, हातामध्ये भांडी ठेवली. यांनी विचार केला की हातामध्येच कशाला ठेवायला पाहिजे, जमिनीवर ठेवली तरी उचलता येते, तेवढंही वजन कशाला. काही लोक एखादी बॅग जरी उचलायची राहिली ना तरी असा आव आणतात की जसं काही मनभर घेऊन चालला. त्याप्रमाणे त्यांनी ती भांडी खाली ठेवली. पहिला विकल्प. दुसरा विकल्प असा मनामध्ये आला, अजून 2-3 मिनिटं उभा राहिला. म्हणाले आता उभंच कशाला राहायला पाहिजे, बसलं तर काय हरकत आहे. म्हणून राजा त्या क्षणाला बसला. आणि बसल्यानंतर नुसतंच बसल्यानंतर त्याला वाटलं मागे पण जरा तक्क्या लोड वगैरे आहे, मग जरा टेकून बसावं, म्हणून तो टेकून बसला. तिसरा विकल्प. आणि टिकला. आणि टेकता टेकता तो पूर्णच टेकला. पंढरीनाथ महाराज की जय. 5 मिनिटामध्ये त्याला झोप लागली. ही स्नानाला गेली आहे आणि आता परीक्षेची वेळ आली. अलख निरंजन पहिला आवाज आला. ही आश्वस्त होती, 7-8 मिनिटं झालेले आहे, माझे पती भिक्षा द्यायला तयार आहे. पण तरी स्वतःला लवकर आटपायचा प्रयत्न केला. एक वस्त्र होती हो स्नानाला असताना. आणि विचार करते त्याच वेळेला दुसरा आवाज आला, अलख निरंजन. आता घाबरली आणि लवकर आटपायला गेली, तोपर्यंत तिसरा आवाज आला, अलख निरंजन. आता सगळं परमार्थामध्ये लाज सोडली. ज्या अवस्थेमध्ये होती लज्जा रक्षणार्थ पेहराव केला आणि आता धावत निघाली. यांनी पण जपजप पावलं टाकायला सुरुवात केली. आणि जात असताना त्यांना मध्यात पकडलं. म्हणाले महाराज, तुम्ही दूध भाताच्या भिक्षेसाठी आलात, ही माझी भिक्षा तुमच्या समोर. गोरक्षनाथ म्हणाले ही भिक्षा आहे मला माहिती आहे, पण भिक्षा कुठं यायची हे मी जाणतो, तू जाणत नाही. नाही म्हणाले महाराज, तुम्ही आले होतात, पण मी स्नानाला गेली आणि आमचे पतिदेव त्यांना झोप लागलेली असं मला ते दिसलं. पण म्हणाले मला माहिती आहे की तुमच्या गुरुजींना भूक लागली म्हणून तुम्ही इथे आलात आणि तुम्ही चाललात. मी आणली आहे, भिक्षा आणलेली आहे, भलेही माझ्या दरवाजात नाही दिली, पण म्हणाले मी तुम्हाला रस्त्यात देते. ते म्हणाले रस्त्यात भिक्षा घेण्याचा अधिकार आम्हाला नाही, मी चाललो. गयावया करायला लागली. म्हणाले महाराज, अहो एवढी कृपा करा, तुम्ही विनमुख चालला नाही, मी आहे इथे, भिक्षा तयार आहे, गरम आहे. कितीही गयावया केली पण त्यांचा गयावयावरती त्यांच्यावर परिणाम झाला नाही. शेवटी तिने त्यांचे पाय पकडले. पाव पडू तोरे जोगी मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा जोगी. मत जा मत जा मत जा जो
तुम्ही इथून जाऊ नका हो. अहो मी माझ्या पतिराजाला शब्द दिलेला आहात, तुम्ही जर गेलात तर काय मला बघावं लागेल. आणि त्यांचं समोर जाणं चालू आहे. म्हणाले असं तुम्हाला माझं जर ऐकायचं नाहीये ना आणि तुम्हाला जायचं ना, 1-5 मिनिट इथे थांबा, भलेही भिक्षा घेऊ नका. त्यांनी विचारलं तू काय करणार. अगर चंदन की चितार चाऊ, अगर चंदन की चितार चाऊ. म्हणाले काय करेल आता इथे 5 मिनिट तुम्ही थांबा, मी इथे जंगलात मी वाळलेली लाकडं तयार करते, त्याची चितार असते तिच्यावरती झोपते. अपने हात जला जा, अपने हात जला जा, मत जा मत जा जो, मत जा मत जा मत जा मत जा मत जा जोगी. म्हणाले महाराज तुम्ही जाऊ नका. पण गोरक्षनाथ ऐकायला तयार नाही आहे. मंद पावलांनी त्यांचं जाणं चालू होतं. अशा वेळेला संकटाच्या वेळेला आपल्याला कुठेतरी असा एखादा निर्णय घ्यावा लागतो की जो आपल्याला हितकारक असतो. हिने चटकन निर्णय घेतला हो. काय निर्णय घेतला. अहो चांगल्या गोष्टीसाठी खोटं जरी बोललात ना तरी ते चालतं. ज्या खोटं बोलण्यातून जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं बोलणं सत्य बोलण्यासारखं आहे. हिच्या मनामध्ये विचार आला की आता मला काहीतरी खोटं काम करावं लागेल. यांच्याकडे आता दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यानंतर ती हातातली भांडी घेतली आणि त्या महांकालाच्या जवळ असलेल्या त्या पर्वतामध्ये ज्या कपारीमध्ये वच्छिंद्रनाथ होते त्या मार्गाने आता धावत धावत जायला लागली. धावत धावत तिथे गेली. महाराज बसलेले होते. महाराजांच्या पुढ्यात गेली. महाराजांना ती भिक्षा अर्पण केली. नवे नवे सत्य संकल्प होता. त्यांनी विचारलं म्हणाले ही भिक्षा. तिने सरळ सांगितलं. म्हणाले महाराज माझे पतिदेव तिथे थोडे आराम करतात आहे आणि ती दूध भाताची भिक्षा द्यायला मी तिथे होते. गोरक्षनाथ सुद्धा भिक्षा घ्यायला आले होते, परंतु गोरक्षनाथांना यायला कदाचित वेळ लागेल आणि तुम्हाला भूक तीव्र झालेली असावी म्हणून म्हणाले मी धावत आले, त्यांच्या आधी आले. तुम्ही ही भिक्षा घ्यावी ही माझी मनोमन तुम्हाला विनंती आहे. प्रत्येकाचं हृदय वाचणारे ते मच्छिंद्रनाथ. तिच्या हृदयातली ती भावना त्यांनी ओळखली. ती भिक्षा ग्रहण केली आणि समोर ती गुणवती बसलेली होती. तिच्या शिरावरती हात ठेवला. काय भाग्य असेल महाराज. तो हात ठेवल्यानंतर तिची अवस्था काय झाली. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाग लागे. आपल्याला जे तुकाराम महाराजांनी सांगितलं तीच अवस्था तिला प्राप्त झाली. शक्तिपात तिच्यामध्ये झाला आणि आता ती त्या आनंदाच्या हिंदोळ्यावरती झोकाळे घेत होती. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि अशा ती आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या तरंगावरती ती झोकाळे घेत होती. ती तिची मुक्तावस्था झालेली होती. इकडे राजा निद्रेतून बाहेर आला. झालेला प्रकार लक्षात आला. परत धावत आला. समोर मच्छिंद्रनाथाला पाहिलं आणि आपल्या बायकोला पाहिलं गुणवतीला. तिची अवस्था देहातीत झालेली होती. समाधी अवस्थेला ती प्राप्त झालेली होती. महाराजांना नमस्कार केला. म्हणाले महाराज का हो याही वेळेला आमचं गाडं चुकलं. ते म्हणाले तू परमार्थाच्या योग्यतेचा नाही,
पण म्हणाले माझ्या अंतःकरणामध्ये एवढी इच्छा आहे त्याचं काय. मला वाटलं हा मार्ग सुलभ आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला सांगतात तुला जरी सुलभ वाटलात तरी तुकाराम महाराज तिथे त्यांना काय म्हणाले, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. मच्छिंद्रनाथ म्हणतात अरे तुला हे साधन सुलभ आणि गोमट वाटलं, परंतु तुझं पुण्य तेवढं नाही बाळा. तुझ्या जीवनामध्ये ते पुण्य नाही म्हणून तुला तो परमार्थाचा मार्ग आता प्राप्त होणार नाही आहे. तरी उपतिष्ठे पूर्व पुण्य, तरी उपतिष्ठे पूर्व पुण्य, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, लागता सहज, लागता सहज. मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाले तुला हा परमार्थाचा मार्ग सुलभ आणि गोमट वाटला, हे साधन सुलभ आणि गोमट वाटलं, परंतु तेवढं तुझं पुण्य नाही आहे. पुण्य हिचं होतं म्हणून हिला ते प्राप्त झालं. मग हा म्हणाला आमच्या परमार्थाचं काय. म्हणाले तुझ्या परमार्थाची वाट लागली, पण म्हणाले केव्हा. इच्छा तर आहे. म्हणाले ह्या जन्मात नाही, केव्हा, पुढील जन्मात. हा म्हणतो महाराज मला तुम्ही पुढच्या जन्मात मिळणार केव्हा. तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला म्हणतात आता माझी गरज राहिली नाही. म्हणाले तुमची गरज नाही, मग आता मला देणार कोण परमार्थाचा मार्ग. म्हणाले ही जी तुझी सौभाग्यवती आहे ही आता मुक्त अवस्थेला प्राप्त झालेली आहे, हीच तुला परमार्थाचा मार्ग सांगेल. म्हणाले असं, पण मी हिला ओळखणार कसा. म्हणाले जेव्हा तुला पुढचा जन्म प्राप्त होईल. मला पुढचा जन्म कोणता राहील. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं तू योगी म्हणून पुढच्या जन्मामध्ये कलियुगामध्ये प्राप्त होशील, आणि त्या कलियुगामध्ये तुझं नाव असेल चांगदेव, आणि तुला हिच्या येण्याची वाट पाहावी लागेल. मग ही कोणत्या रूपामध्ये येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, आळंदीमध्ये विठ्ठलपंतांच्या पोटी 4 भावंड जन्माला येतील, त्यातली जी मुक्ता असेल, ही जी आता मुक्ता अवस्थेला प्राप्त झाली, हीच मुक्ता तुला अनुग्रह देईल, परमार्थाचा मार्ग सांगेल. त्याची परिणी आपण बघतो. सगळ्यांना चांगदेवांचं चरित्र माहिती आहे, मुक्ताबाईंचं चरित्र माहिती आहे. म्हणून तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. त्या जन्मामध्ये राजाचं ते पुण्य नव्हतं, परंतु ह्या कलियुगामध्ये ते पुण्य त्याला प्राप्त झालं. मग त्याच्यासाठी जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला संत चरणाचं रज, संतांच्या चरणाचा सहवास लाभलाच पाहिजे, ही भावना पक्की आहे. झालेली सेवा संतांच्या चरणी, महादेवाच्या चरणी, मंगलमूर्तीच्या चरणी अर्पण करतो आणि संतांजवळ मागणं मागूया. हे चिरान देगा देवा मुक्ती धन संपदा, संत संत देवी सदा. तुका म्हणे गर्भ